नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज जे मैदान पार पडलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि असं मैदान एक चांगलं एक काळ्या मातीचं रान आणि या मातीच्या रानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले टॉपचे नंदी जे आहेत ते पळाले आणि चांगल्या चांगल्या नंदीने नाराज केलं आणि चांगल्या जे कुणाला अंदाजसुद्धा नव्हता त्या नंदीने आज मैदान गाजवलं आणि सगळ्याच मैदान गाजवले. आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाने मैदान गाजवले आणि सर्जाने दाखवले की तो सर्जाला कधी हलक्यात घ्यायचा नाही. थांबला म्हणजे संपलं नाही. मोठ्या मैदानामध्ये मोठा कमबॅक करायचं त्याला माहिती आहे आणि 100 फुटात त्याचा हात कोण धरू शकत नाही. हातनं म्हणजे त्याची बरोबरी कोण करू शकत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो काय चीज आहे आणि त्याने दाखवून सुद्धा दिले की संबंध महाराष्ट्राला की आज सचिन आणि ही जोडी पाळली होती, कशा पद्धतीने जोडी पाळली आणि कौतुकाची थाप जी आहे ती सचिनला पण देतोय. सचिनने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला एक डोळ्यात पाणी आलं सगळ्या महाराष्ट्राच्या की ज्यावेळेस सर्जा सेमीला पळायला गेला आणि त्यावेळेस बघितलं वेगाच्या शेवट सर्जाच्या गाडीवरती आणि सचिनच्या गाडीवरती कोण होते. सगळ्या महाराष्ट्राचे लाडके, सगळ्या महाराष्ट्राचं एक काळीज महाराष्ट्राचं आपले सगळ्यांचे लाडके विठ्ठल नाना होते आणि विठ्ठल नानाने आज खरंच डोळ्याचं पारणं पेटला. जरे सर्जा आज फायनलचा गुलाल मिळाला हे महत्त्वाचं आहे. सर्जाची गाडी पब्लिकनं लागली सचिन आणि सर्जाची, परंतु असं काय होत नाही. शेवटी सर्जाने कमबॅक केले. खूप खूप लोक म्हणली, अगदी मी सुद्धा म्हणत होतो अगोदर सर्जा संपणाऱ्यातला नाही, सर्जाला संपू सुद्धा देणार नाहीत अभिजित भैया पवार. कारण की तुम्हाला माहितीच आहे जरा थोडंसं व्हायचं पहिरं काय होतं, थोडंसं हलकं व्हायचं सर्जाचं आणि सर्जाला थोडंसं काय होतं. काही काही लोक म्हणली सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये की सर्जा खालूनच पळ घेणं झाला आहे, सर्जा जातच पळत संपलाय सर्जा वगैरे वगैरे वगैरे. परंतु सर्जा संपणारातला नाही. सर्जा हा सर्जाचा आहे आणि सर्जाने दाखवून दिले की कसा पद्धतीचा पळ जो आहे तो सर्जानं केलेला आहे आणि बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं सर्जा. वा रे वा सर्जा. आज बकासूरनं जरी नाराज केलं परंतु बघितलं बकासूरची क्रेज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 36,000 लोक लाईव्ह बघत होते सेमी आणि ज्यावेळेस बकासूरचा सेमी झाला त्यावेळेस 11K लोक बघत होती. म्हणजे काय या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, काय या बैलाची क्रेज आहे सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आणि महाराष्ट्र बघतो. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा काय त्याचा एक इतिहास आहे. तो इतिहास त्याचा रेकॉर्ड कोण मोडू शकत नाही. जरी तो पळतो एवढंच आपल्यासाठी बास आहे बकासूर. जाऊ द्या काय होत नाही, हारू द्या किती किती असून किती हारू द्या काय होत नाही. तो आपल्यासाठी पळतोय. त्यानं विक्रम केलेत बकासूरने आणि तो एक आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी तो देव आहे आणि देवच राहील आपल्यासाठी. काही काळजी करू नका. खेळामध्ये हार जीत होत राहते. असो पुन्हा तुझ्या जिद्दीला सलाम. घोटच्या सर्जा सुद्धा तू सुद्धा चांगलाच पळाला रे. घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी एखादा पराभव झाला म्हणून तुम्ही कुणी कधी काय म्हणू नका रे. आपली ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि ही लाडकी जोडी अशीच पळत राहू कायम तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या एक आनंदामध्ये. सगळ्यांनी कधी कधी दुःखामध्ये सामील सुद्धा व्हायचं असतं. सगळे आपली घोट सर्जा आणि बकासूर हारले परंतु असो शेवटी हारले म्हणून काही नाराज व्हायचं नसतं. उद्याच्या मैदानाची कशी तयारी करायची हे बघायचं असतं. परंतु असो आज बकासूरने सर्जाने चांगली गाडी पाळली. शेवटी दिवस नव्हता असं समजूया आणि पुढच्या एक मुद्द्यावरती. आज विठ्ठल नाना वेगाच्या शेवट सर्जाच्या वरच्या गाडीवरती दिसले आणि खरंच एक वेगळं नातं यांचं, एक जीवाभावाचं नातं, रक्ताचं नातं असल्यागत नातं आहे. तुम्ही बघितलं विठ्ठल नाना एक डोळ्यामध्ये पाणी आलं असेल त्यांच्यासुद्धा. कारण की तुम्हाला माहिती आहे खूप 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 प्रेम करतात ते. इथून प्रेम करतात इथून सर्जाला आपल्या. खरंच आज सर्जाने खुश केलं. सर्जा संपला नाही रे, सर्जा संपणाऱ्यातला नाही. अगदी खूप लोकांनी म्हटलं रे की सर्जा पळ कमी आला नाही, सर्जा संपणाऱ्यातला नाही रे, सर्जा संपणाऱ्यातला नाही. खरंच सर्जाच आहे. डोळ्याचं पारणं फेडलं त्यानं. सेमी काढला त्यावेळेसच कळलं. कारण की एवढा सेमी टॉपचा म्हणजे गाडी सर्जाची मागं होती सचिनची त्याची. परंतु सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे 100 फुटामध्ये तो विठ्ठल नाना कशा पद्धतीनं पळतो. विठ्ठल नाना त्यांना माहीत आहे सर्जाला कसा पळवायचा, कुठनं कितीच्या अंतरामध्ये कसा खेचायचा सगळं नानांना माहीत आहे. आणि नानाने खुश केलं, गुलाल मिळवला. भलेही त्यांची आज गाडी गटाला फॉल झाली. आपल्या सगळ्या महाराष्ट्राची लाडकी MM नाना यांचा राजा आणि विठ्ठल नाना अजय शेटे यांचा चिक्या यांची गाडी जरी गटाला फॉल झाली असेल तरी ही चांगली गाडी पळाली. सुट्टी गाडी होती. परंतु असो एका पराभवाने यांचं अस्तित्व या वाघांचं संपत नाही आहे. आणि तुम्ही बघितलं नानांचा तेजा आणि दिवाण्या ही सुद्धा सेमीला गाडी पळाली होती. परंतु असो ती सुद्धा गाडी थोडीशी जरा कमी पडली. परंतु असं वाटलं होतं की नाना आता गाडीवरती बसतील का नाही बसतील का, ड्रायव्हर कोण असतील. नानाच आहेत आणि नानाने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. तो सर्जा त्यांच्या काळजाचा तुकडा आहे, अजून सुद्धा काळजाचा तुकडा आहे. त्या सर्जासाठी आज त्यांनी सेमी चालवला. बघितला सगळ्या महाराष्ट्रानं बघितला काय पळालाय सर्जा. वा 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 सर्जा, तू आज कमाल केली आहेस आणि तुला आज कौतुक करावं एवढं कमी आहे. तू आज गुलाल घेतलास
आनंद आहे, खूप आनंद आहे. असेच तुमची नानांची आणि आपली सर्जाची जोडी कायम गुलालामध्ये राहो, सगळ्या महाराष्ट्राला दिसो ही जोडी आणि सचिनचं ही कौतुक खूप चांगला पळाला सचिन. धन्यवाद.